बघा, कोणी काय आरोप करावे हे लोकशाहीमध्ये ज्याला त्याला अधिकार दिलेले आहेत. मी कुणाकुणाचे तोंड धरणार आहे? माझं म्हणणं आहे की जे आरोप करतायत ते ज्या पक्षाचे आहेत त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षांना आपण हा प्रश्न विचारावा. माननीय मधला समजा ते महायुतीचे आमदार असतील तर महायुतीमध्ये ते भारतीय जनता पार्टीचे आमदार असतील तर त्यांनी सुद्धा त्याबाबत त्यांच्या पक्षाध्यक्षाला विचारावं. एक सांगतो, खरं सांगू का मी आज स्पष्टपणाने सांगतो की पोलीस यंत्रणा ज्या विरोधी सर्वच लोकांनी अधिवेशनात मागणी केली होती की अशा पद्धतीची चौकशी नेमली पाहिजे, आदरणीय मुख्यमंत्र्यांनी त्या सर्व चौकशा नेमलेल्या आहेत. त्या तपासामध्ये या ठिकाणी ज्या वेळेस माझ्याकडे संशयाने बघितलं जातं त्यावेळेस मी त्यावर काही बोलणं हे उचित नाही. एक आणि अतिशय व्यवस्थित तपास त्या ठिकाणी चालू आहे. तर तपास पूर्ण होऊ द्या. तपासानंतर ज्या काही गोष्टी समोर येतील त्या ठिकाणी आपल्यापासून हे सगळं फेक नेरेटिव्ह आहे. त्या नेरेशनमध्ये विनाकारण मीडिया ट्रायल करून एखाद्या व्यक्तीला किंवा ह्या सगळ्या गोष्टीला, जसं आदरणीय भुजबळ साहेबांनी सांगितलं, माझं म्हणणं आहे की ट्रायल कोर्टात होऊ द्या. तपास यंत्रणा काम करते. आपणच या ठिकाणी सर्व नाही ते मला माहित नाही. बरं, हे आपल्याला हे पटतं का? या बाबतीमध्ये आपल्याला तरी हे पटतं का? मला ते अधिकाऱ्याला निलंबित केलंय का नाही केलं हे मला माहित नाही. मला अधिकृत माहिती नाही. मी आपल्याला सांगितलं ना की या बाबतीत काहीही चर्चा झाली नाही. फक्त माझ्या विभागाच्या बाबतीत जबाबदारी घेतल्यानंतर माझी दादांची पहिली भेट होती. त्यामुळं खात्याच्या बाबतीत ज्या मी 3 बैठका घेतल्या त्या बैठकीमध्ये जे काही विषय समोर आले ते मी बोलतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.